या 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 पुढे बसा. या अण्णा या बसा. या पुढे या. राजा किती वेळ सगळं गाव जमा झालं तरी तुझं आवारतंय का नाही? सरपंच कसली मीटिंग होता काय? सरकारची स्कीम बिम काय आहे काय? स्कीम बीम असलं काही नाही. एक निरोप आहे सरकारचा, तो सगळ्याशी आपल्या गावकऱ्याशी सांगूया. असला कसला निरोप आलाय? हाय सांगतो, जरा जमू द्या तरी सगळी. बापू लगा जरा थांब की आत्ता देखला नाही तर लगा तुझं चालू केलं तुम्ही सांगते ती का लगा सरपंच काय सांगते ती तर ऐका ती. वा सरपंच काय कुत्र पण नाही बाहेर करा चालू नाही हाय तेवढी पण जातील सगळी करा चालू. बर बर कळतंय मला कोण कोण आलंय ते. नकलय पुढं पुढं करूच. बस खाली करतो चालू. ए सोन्या. तर सर्वप्रथम सरपंचांच्या वतीनं व माझ्या वतीनं आपल्या सर्व बिस्कुटवाडी ग्रामस्थांचं मी इथं स्वागत करतो. आणि तुम्ही कमी वेळात सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. तर आज आपण इथं सर्वजण एका महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी इथं सर्वजण जमलेलो आहोत. तर मी सरपंचांना विनंती करतो की तुम्ही तो विषय मांडावा. उपस्थित सर्व ग्रामस्थ, इतर गावांच्या प्रमाणे आपल्या बिस्कुटवाडीचे बी निवडणूक लागलेली आहे. हा क्या निवडणूक लगेच झाली ओय अध्यक्ष लगा 5 वर्ष झाली 5 वर्ष. कळलं पण नाही 5 वर्ष झालेली. मग ए अरे बोलू दे मला. गप बस. मला 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 तर त्याकरता आपण सगळ्या जणांनी इथं जमलोय. त्याच्या विचार विनिमय करायचा आहे. सगळ्यांनी न्याय द्यायचा आहे. काम करणारी माणसं पुढे घ्यायची आहे ती. महिलांचाही त्यात समावेश ठेवायचा आहे. तरुण मुलंही पाहिजे ती आणि ज्येष्ठ नागरिक बी आपल्याला सूचना देणारी पाहिजे ती. तर यासाठी आपलं सगळं गावकऱ्यांना विचार करण्यासाठी इथं मीटिंग लावली आहे. तिकीट पाहिजे मी तिकीट घेणार पहिले मी तिकीट घेणार बाकी कुणी घ्यायचं नाही. मी तिकीट घेणार पहिले. दिलं बाबा तुला दिलं घे. नाही 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 गेल्या वर्षी त्याला दिले. अरे थांबा, अरे ऐकून तर घ्या सरपंच काय म्हणतील ते. मीच घेणार तिकीट. नाही नाही आपल्याला पाहिजे तिकीट. मला पण पाहिजे. काल वगैरे नका उगत. ए शांत बसा. अजून मला बोलायचं आहे. मग पुन्हा तुमच्या काय असेल ते विचार भावना मांडा. सगळ्याशी संधी आहे. अरे थांबा. अरे आपण म्हणाले सरपंच देते सगळ्यांनी तिकीट. तुम्ही का टेन्शन घेतायचा? ए फाजील वजीर गप इथं बस नाही तर एका तिथं तिकडं बाहेर पाडील. ए चापटीत पाडीन. तुम्ही चापटीत पाडवतो मी का भागड्या बनलाय तुम्ही. मी पण एका बुक्कीत 32 दात पाडीन. बुक्कीत सरपंच तुम्ही नुसतं ह्याला हरा म्हणा. बघा ह्याला जाऊ काय तळला बस नाही तर माझ्या नादाला लागू नकोस. सरपंच सांगा नाही तर माझ्याकडे कोण नाही. सरपंचाची मीटिंग आहे आमच्या म्हणून गप आहे नाही तर पुढं असा उलटाच केला. तुझं सरपंच आणि आमचं सरपंच नाही. सरपंच सांगा नाही तर 302 कलम लागलं तरी चालेल पण ह्याला सोडणार नाही मी. 302 आणि मला सोडणार नाही असं तुडीन का नाही. अध्यक्ष राहू दे. सरपंच काय करू ह्याचं. अरे जरा शांत बसा. आपण जमलोय कशासाठी? ए वाज्या, अरे काय बस की लगा तुम्हाला काय कळतंय का नाही. तिथं आपण आलोय कशासाठी. शांत बसा. आपल्या गावची बिस्कुटवाडीची ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे. गेल्या 5 वर्षात माझ्या पॅनेलनं तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं गावातली विकासाची कामं केली ती. मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय. शाळेची इमारत झाली या. पाण्याची सोय झाली या. ह्या कामाचा सगळा विचार आवाका लक्षात घ्या. आणि मी म्हणतोय पुन्हा एकदा बिनविरोध आमच्या पॅनलला संधी द्या. आणि बिनविरोध जर ग्रामपंचायत आपली झाली तर शासन 10 लाख रुपये देणार आहे. 10 लाख अजून एखाद्या गावाचं मोठं काम धरू त्या पैशानं आणि आपलं गावाचं नाव राज्यात होईल.
होय. करा विचार तुम्ही सगळेजण. हा बघा गावकऱ्यांनो, सरपंच म्हणते ते बरोबर आहे. यावर्षी आपली निवडणूक ही बिनविरोधच झाली पाहिजे. म्हणजे कसं होईल, आपल्याला शासनाकडे पण बक्षीस मध्ये रक्कम पण भेटेल हो. जरा शांतपणे सगळ्यांनी विचार करा आणि एक ठराव करा. आणि हा गावकऱ्यांनो, सरपंच म्हणतील तसंच यंदा पण बिनविरोधच होणार. हा कानाभाऊ थांबा, तुम्ही थंड घ्या. थंड घ्या. का आमची पार्टी आहे. थंड घ्या. आम्ही जरा विचार करतो की प्रत्येक वेळी सरपंचच मी. अहो, बिनविरोध म्हणजे बिनविरोध 10 लाख रुपये आपल्या गावाला मिळतील. आम्ही पण होतो बिनविरोध. असं सगळं तुम्ही म्हणत तुम्ही अहो, या 5 वर्षात सरपंचाने किती कामं केली. कशाची कामं केली, हा काय केलं नाही सांगा बरं. कामं केली, काय नाही केलं दाखवा की तुम्ही. मस्त कामं केली सरपंच. दाखवू दे की आता. सांगायचं काय काय केलं तुम्ही? जाऊ दे सरपंचानं पण. हा? जाऊ दे सरपंचानं. सरपंचाच्या विरोधात आहे ना. सरपंच चांगला माणूस आहे. असलं बोलायचं नाही. असलं बोलायचं नाही. ऐका सगळ्यांनी शांत बसा. सगळ्या गावाला माहिती आहे सरपंचाने किती कामं केली ती, काय केली ती. इथं उगाच काय केली असं काय बोलू नका. आपण इथं सर्वजण शांततेने निर्णय घ्यायचा आपल्या सगळ्यांनी. थांबा 2 मिनिटं थांबा तुम्ही. तिकडे बाई माहिती आहे. छान आहे की तुम्ही जाता. आमचा काय प्रॉब्लेम नाही, आम्हाला मान्य आहे. मान्य आहे. सगळ्यांनी मान्य आहे ना आता. आम्हाला मान्य आहे आता. हा. आमचं काय अडचण नाही. मान्य आहे आता. सरपंच ह्या वर्षी ऐक नाही, निवडणुकी बिनविरोध होणार असा ठराव मंजूर झाला म्हणून समजा. होय हा? आमची काय अडचण नाही आता काय. शबास रे बहादरानो, ठराव एक मतदान मंजूर केला. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. भारत माता की जय. तुझं काय बिघडले बाबा. बरोबर. तर अशा रीतीनं आज आपण इथं महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी जमलेलो. ती चर्चा एकदम चांगल्या प्रमाणे पार पडली. सगळ्या गावाचा एक ठराव मंजूर झाला. तर यावेळी सुद्धा बिनविरोध निवडणूक होणार असं जाहीर झाले आणि ते सर्वांना मान्य आहे. तर सरपंचाच्या वतीनं व माझ्या वतीनं सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानतो. धन्यवाद. आणि ही मीटिंग इथंच संपली असं जाहीर करतो. सरपंच सगळ्यांचा बिनविरोध ठराव झाला का नाही ते एकदम भारी झालं बा. अरे त्यासाठी नियोजन लावलं होतं, होणारच ते. तेवढं आहे. सरपंच अभिनंदन. मी पुन्हा एकदा सरपंच झाला राव. एका दगडात 2 पक्षी मारलं. एक तर बिनविरोध तुम्ही सरपंच होताय आणि दुसरं गावातले विरोधक संपवला राव तुम्ही. अरे बाबा, हे नियोजनाचं काम आहे. पूर्व नियोजन केले. होय होय. बोल काय म्हणतोय अरे. आता तुम्ही सरपंच होणार, आमच्याला काही नक्की देताय का नाही. जरा खारं गड केलं असतं बरं झालं असतं, आहे की नाही नक्की. तुझं नाही का त्याशिवाय दुसरं काय ध्यान आहे का? आ बर, हे बघ, खारं कर नाहीतर गोड कर. आणि एक काम लक्षात ठेव, हा. निवडणूक होस्तोवर ह्योच माहोल राहिला पाहिजे. आणि जर कोण कुठं काय कूर इकडे तिकडे होत असलं लगेच येऊन सांग, म्हणजे बंदोबस्त करता येतोय. होय होय. लाग का मला. तुम्ही काळजीच करू नका. आता निवडणुकीची सगळी जबाबदारी माझी. तुम्ही बिनविरोध सरपंच झालं म्हणून समजा. शबास रे वागा, डहाण्या वाघ आहे. येऊ का? ये सरपंच अहो कशाला असं लाड पुरवतायचा. हे अशाने शापरते ते असले. तुम्हाला माहित नाही ते कसं आहे ते. अरे सोन्या, ह्याला मी चांगला उघळून पितो, मला हे माहिती आहे. 500 रुपये त्याचं तोंड कसं बंद केलंय तेच मोठं काम आहे. ह्यो सकाळी एक बोलतो, दुपारी दुसरं करतो आणि संध्याकाळी तो सांगतो. 500 रुपये तो थांबला ही नशीब. तू बघित बघित गावाला आग लावू येईल. ह्याला असाच हाताळला पाहिजे डाव करून.
गार लागते. अध्यक्षाला काय माहित त्या सरपंचाचं एवढं कौतुक आहे. कधी येते काय माहित. आलं वाटत. अध्यक्ष किती वेळ झालं तिथं बसलाय राव. किती वेळ झालं म्हणजे अरे सरपंचाकडे 500 रुपयाची करकरीत नट काढली. कसे 500 रुपये ठेवा तुम्हालाच. का रे अरे पार्टी करे की तो कधी उद्या घडघडीत गळगळीत करा एकटच पार्टी. काय झालं तर का पडलं एवढं तू तोंड का पडलंय राव. अध्यक्ष सरपंचाला तुम्हाला नुसतं 500 रुपयेच गुंडाळलं राव. तुम्ही पिक्चरला गेला ती बुद्धी पाक गंजली तुमची. ए काय सांगायचंय 30 काढून सांग बघ बघ. तीच काढून सांगू ए राव. अध्यक्ष निवडणूक म्हणजे चंगाळी, निवडणूक म्हणजे दिवाळी, निवडणूक म्हणजे पैशाचा पाऊस. अहो निवडणूक म्हणजे मटण रस्सा ह्याच्यावर राव तुम्ही पाणी सोडलं. होय लगा ती पण 500 रुपयासाठी. आणि एवढंच नव तुम्ही जेव्हा फरार होता का नाही तेव्हा मी सरपंचाला म्हणलं अध्यक्षाची कंप्लेंट देऊया आपण पोलिसात. तर सरपंच काय म्हणलं माहिती आहे काय? काय अहो सुट्टीपासून खोकला गेला तो इथं गावात नाही. गाव कसं शांत आहे. ती पिढा तेवढी गावात नको म्हणलं. असं म्हणलं सरपंच. मग आता सरपंच कसा उठलो तुम्ही बघतोच. आता काय करणार आहे तुम्ही बघतोच. अहो सगळं ठरलं की आता. अरे मंजूर करायला ठराव ना मंजूर करायला किती वेळ लागते मला सांग. सोन्या गणपती मंडळाचा अध्यक्ष झाला होता हा? त्याला काढून मी झालो की नाही. आता अध्यक्ष गाव कुणाला म्हणतोय तुम्हाला. मग अरे सरकार एका रात्रीत बदलतंय आणि सरपंच बदलायला मला कितीचा वेळ लागणार आहे. असं असं बदलीन असं असं थांबा मी वाजवतो. हा असं बदलीन. तू नका टेन्शन घेऊ. चल आता निवडणूक लागणार म्हणजे लागणारच. सरपंच तुम्हीच. मी बाय मी म्हणाल त्या सरपंच. आपण काय राजकारणात पडायचं. वय वय बरोबर आहे तुमचं. चला म्हणावं यासनी शान भान समजत तसंच ठेवलंय. हा शान उचलायचं बी जड झालतं वय. घरातलं बी मॅच करायचं, शान भान बी मॅच काढायची, दुधाचा तेवढा आलेला पैसा ठेवायचा. मॅच करायचं. थांबा 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 आम्ही आहे की. हा अरे उचला काय रे? उचला. तुमची तरी हाय का तुझी तेवढी? आहे की. आणि माझ्या डोक्यावर द्यायला निघालायस. धर नेऊन टाक तेवढं. पडायला लागली की. अरे अहो, झालं, झालं, झालं. अहो, अहो मदत करायला आलायस ना मग? जा की टाक. नाही नाही या, हा? तुम्ही टाकून या. गॅसमध्ये गावल्या पण घडवलं आपलं ऐकले होते. आपलं काम पण होईल. सरपंचाची वाट पण लागली. वय वय अध्यक्ष. लक्या ह्यासने जमल का रे. अध्यक्ष नाही जमायचं यासनी मला वाटते. मला पण तसंच वाटतंय. पण जमा गेलं तर जमल रे. कसं आहे माहितीये का ह्या शेणा गाणीतनं जनावरातनं बाहेर तरी पडतेला रे. बरोबर आहे अध्यक्ष. तुम्ही म्हणताय म्हणलं मग जमल यासनी. मला काय वाटतं माहितीये का ह्यांचं कामच नव्हतं रे. ही तर गोट्यातच बरं आहे त्या जनावरात. बाहेर नेऊन काय करायचं यासने. जमण्यासारखं नाही. असं म्हणताय. मग काय अध्यक्ष यांना जमायसारखं दिसत नाही मला. अरे काय लावलाय मगाच धरणं? जमल का नाही जमल का नाही? हा लक्या सांगूया घरी अजून. अध्यक्ष टाका सांगून. अरे तो का तुझा नवरा आहे वे? त्याला विचारून सांगतोयस ती? अहो येऊ कसं माझा नवरा असेल. मला कळते की कुणाबरोबर करायचं. अहो सांगते की जरा दम तीर चालला का नाही का सारखं घोड्याच बसायचं बी. अहो तुम्हाला काही माहितीये का नाही आपल्या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. ए शिळ्या बातम्या देऊ नकस. मी अभि गावातच राहते. माहिती असून करायचंय काय त्याचा काही विचार केलाय का तुम्ही. विचार केला असतं तर मला आता फोडून सांगायची आलं नसती. कसं काय सांगते तुम्हाला. पाच फोडून सांगायची पाळी इथे. अरे वजीर असं का कोड्यात बोलतोयस? काय स्पष्ट बोल की जरा टकुरात घुसल असं. हो मला सांगा तुम्हाला माहिती आहे की नाही सरपंचानं बिनविरोध निवडणूक ठेवल्या म्हणून. यात फायदा कोणाचा आहे? सरपंचाचा आहे. त्यानं विरोधक संपून टाकले ते.
आणि प्रगती कोणाची आहे सगळ्यात? मला सांगा की फायदा कोणाचा आहे? सरपंचाचा आहे. आता मला सांगा, घर कुणाचं चांगलं आहे? डबल मजली कुणाचं आहे? सरपंचाचं. आणि तुमचं गळका पत्र्याचं घर, त्याच्या घरला जायला चांगला मोठा डांबरी रोड, आणि तुमच्या घरला जायला पायवट. तिने एखादी तर स्कीम मंजूर केला का तुमची? सांगा केलं का? संडास बांधले की हत्ती घ्यायला संडास बांधले, आणि दराजावर काय लिहलं या सरपंचाच्या फंडात नाही. अहो संडास तुमचं आहे का त्याचं आहे हेच कळलं झालंय. मला सांगा, सरपंच झालाय तो, फायदा कोणाचा आहे? प्रगती कोणाची आहे? त्याची आहे. तुमची काय प्रगती आहे? लग्न झाल्यापासून तुम्ही नुसतं अंगानच मोठं झाला या. अरे वजीर, अहो, मला- तोंडाला येईल ती कसा बोलतोयस? अहो, मोठं म्हणायचं नव्हतं मला. प्रगती व तुमची काय प्रगती आहे सांगा बघू बर. तुम्ही लग्न होऊन आलाय, पत्र्याच्या घरात राहताय, तो पत्रा गळायला लागला तरी तुम्हाला बदलायचं होणं झालं या. आणि त्याचं डबल मजली आरशीचीच घर. मग तुमच्या ध्यानात कसं येणं झालं हेच म्हणते मी, आहे की नाही लक्ष्य? अहो मंगलाबाई, जर तुमच्या आडनावाची तर ठेव की काहीतरी. म्हणजे कसं सांगू यासनी? अहो तुमचं आडनाव काय आहे? गटुळे. गटुळे देवानं तुम्हाला गटुळ बांधूनच खाली पाठवलं या. अरे वजीर, काय कळेल असं बोलशील का? लक्या लेच पुढे सांगायला लागतं या. अहो आपण ऐक नाही, सरपंचाच्या विरोधात एक बाय उभा करायची ठरवली आहे. आणि बाय कशी पाहिजे? कर्तृत्ववान, तडफदार नेतृत्व, हुशार, सुशिक्षित. अध्यक्ष अहो मंगलाबाई 10वी नापास आहे त्या. ऐक की, मी तर हवा भरायला लागले, म्हणजे काय हवा सोडायला लागले रे. गै बस. अरे 10वी नापास झाले मग काय झालंय? अरे त्यांना लिहिता येतंय, वाचता येतंय, सही करायचं ना, सही करायच्या, अंगठा पण लावायची. अजून काय पाहिजे सरपंच पदाला? हाय नाही व? अरे वजीर, तुला खरंच वाटतंय मी सरपंच होईल? अहो मंगलाबाई, खरंच काय? 100%, 100% नव्वद. अहो 1000% तुम्ही सरपंच होऊ शकता. अध्यक्ष होऊ शकताय काय? झालं म्हणून समजा. अहो मंगलाबाई, आमच्या अध्यक्षाने मनावर घेतलं का नाही? तुम्ही सरपंच झाला म्हणून समजा. लक्या डगा मंगलाबाईचे सरपंच झाल्या तर गावचा प्रथम नागरिक कोण? मंगलाबाई. गावच्या सभेचा पहिला मान कुणाला? मंगलाबाईला. अरे 15 ऑगस्ट झेंडा फडकाचा मान कुणाला? मंगलाबाईला. अरे तालुक्याच्या पहिल्या सरपंच महिला कोण? मंगलाबाई. अरे राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार कुणाला? मंगलाबाईला. वजीर, समजा खरं होईल वय? खरे लक्या लका एवढं सांगून पण त्याचं काय पटना, काय पटच नाही रे यासनी. आपण असं करूया, मांदाकडे जाऊया. ह्यांच्यापेक्षा मांदा लई भारी आहे त्या. अरे अरे, थांबा थांबा, मी तयार आहे. तयार आहे? माघार घ्यायची नाही. नाही नाही, तुम्ही म्हणाल तसं. आता कस? चला आता यायला चला, हात भरला वाटतं. पण चला हात धरून लागूया का मला पण. हा, चला. बघितलं पाहिजे मला. लोका वजीरच्या इथंच बोर्ड लागलाय की. बेगरी म्हणली होती बरोबरच आहे. एकदम थटमाटच बसलाय की गोडी, असा असा एकदम डोळे बघतोय माझ्याकडे बी. वजीर्या काय केलीस रे? आणखी काय कन्व्हिन्स करणार नाहीस ना तू? चिंगू मेकर, चिंगू मेकर. यानं कधी मिक्सर मधनं शेंगदाणा सुद्धा बारीक केलं नाही ते. अरे चिंगू मेकर. नको नको राजा, हेत ना तू कल्टी मार, नाहीतर ह्याच्या बरोबर तुझं बी कुठं होईल काहीतरी. तू बस बाबा इथंच, माझं मला काम बघू द्या काहीतरी. लगा काय बघतोय? आणि ह्यो किंग बेकर. लगा ह्यो किंग बेकर तर आम्ही कोण र? आता मला काय माहित तुम्ही कोण आहे ती? नव काय नेमका विषय काय आहे ते सांग मला बरं. काय झाले बा, नेमकी भानगड काय आहे? भाऊ मला कसं माहित आहे काय भानगड आहे? मीच आता बघतोय इथं तुमच्या समोर. लगा सरपंचाची माणसं आम्ही, ह्यो किंग बेकर कसा झाला? आपण माझं कशाला गचून धरलं? तुम्ही त्याला विचारा की जाऊ. खरं सांग मला काय झालं, खरं सांग, नाही तर थापड्या लावीन तुला बरं का. अहो गणभाऊ, मला खरोखर माहित नाही. मी तुमच्या देखतच आता बघतोय इथं. मला आत्ता कळलंय, मला इथं बोर्ड लागलाय तो. लगा नाही, ही गोष्ट लगा सरपंचाच्या कानावर घाल तू. आणि तू 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 तूच चल माझ्या अहो, बरोबर. माझं काय काम आहे? तू बी चल सरपंचापर्यंत चल तू. 4 दिवस झालं फोन करतोय. हॅलो, अहो का गाडी लावून देताय का नाही? का पक्षी मारायचे आम ठरवली?
अहो कोंबड्याचं खात पाक संपत आले, आजच्याच गाडी लावून द्या. नाही नाही ती काय मला सांगू नका. अहो 4 दिवस झालं फोन करतोय तुम्हाला. मग अहो पक्षासनी घालाय खात नाही अजिबात काहीच. आता काय मीच पडू का त्यांच्या पुढे आडवा? हा बघा, टाइम टू टाइम जर त्यासनी घातलं नाही का नाही, पक्ष्यांची वजन भरत नाही ती, परत आमचं नुकसान आहे का नाही सांगा बरं. ती काय सांगू नका, आजच्याच गाडी लावून द्या. हा हा बर बर. सोन्या, कोणावर एवढा वैतागलायस? अगं ती खादवाली आहे ती ग. हे आप्पा आमचं काय शाणा येत हवा, स्वतः जाते बाहेर आणि सगळी जबाबदारी माझ्यावर टाकते. ए, आपण नका असं बोलायला लागलायस. का म्हणजे काय तुला काम करायला नको? का मग आता मग करतोयच की. बरं ते जाऊ देत. आपल्या गावात बिनविरोध ग्रामपंचायत ठराव मंजूर झालाय, कळलं का तुला? होय माहित आहे की मला. काल मी पण होतो की देवळात मीटिंगला. पण कुठे या वर्षी बिनविरोध निवडणूक होत्या का नाही, तीच एकदम भारी आहे बघ. नाही मागल्या वेळी पण निवडणुका होत्या. अगं सगळ्या गावात नुसता कर झालता बघ. सगळं गाव ढवळून गेलेलं. काय ती मटणाच्या पिशव्या वाटत होती, काय ती दारू वाटत होती. अगं काय कोणाचं कोणाला ताळमेळच नाही. अगं ही राजकारण राहिली बाजूलाच, गावातली माणसं एकमेकांची डुसकी फुडती. कशाला लागायचं ही? हा रोज आपल्याला उठले की एकमेकांची तोंड बघायची ती. काय पण ह्या वर्षी का नाही बिनविरोध आहे का नाही, तेच बरं आहे बघ. सोन्या, तू म्हणतोस ते बरोबर आहे रे, पण बघ, लोकशाहीत जसे सत्ताधारी महत्वाचे असतात ना, तसा विरोधक पण महत्वाचा असतो. आणि तात्या जरी सरपंच असले तरी त्यांना विरोधक हा हवाच ना. अरे नाहीतर गावचा विकास कसा होईल? कुठे तुझं पटतंय मला, पण आता सगळ्या गावानं एक ठराव केलाय, तर आपण तर काय करू शकतोय तेव्हा. जाऊ दे, ह्या वर्षी बिनविरोध आहे का नाही, तीच एकदम भारी आहे बघ. उगाच डोक्याला कटकट नाही, 17 भानगडी नाही त्या. आला का आता या आणखी नवीन काय कांड केलं? ह्या वाचायला काय काम नसतंय का? किंग मेकर म्हणजे नेमकं काय म्हणायचं ह्याला? भाऊ काय केले वजने? हे बर, किंग मेकर वजा काय केलंय वजने? काय काय नुसतं काढीला लावून टाकायचं काम करतंय. सगळं आता गाव पिटवून सोडतंय बघ. वजा काय कांड केल्याशिवाय हात नाही. चल नेमकं काय झालंय बघूया. कर हा सरपंच, अहो गावात कांड झालं सरपंच. काय झालं? अहो सरपंच, निवडणूक लागली. अरे झोप बिपत आहेस का जागा झालायस का नाही? रात्री काय ठरलं सगळ्या गावासमोर? बिनविरोध निवडणूक आणि मीच सरपंच. काय अहो सांगतोयस तू? अहो तुम्ही रातचं काढताय काय? रात्रीत खेळ होती ती, आणि तुम्ही रातचं काढून काय करताय? रात्रीत खेळ झाला या तुमच्या विरोधात. काय झाले? अहो त्या वजिरानं का नाही सगळ्या गावात पोस्टरबाजी केली किंग मेकर म्हणून. अरे किंग मेकर म्हणतोस मी? असू दे की, त्यानं काल मलाच पाठिंबा दिलाय की. काय करतोय तो आपल्याला सोडून? अहो सरपंच तसं नाही. अहो मागच्या वर्षी बघितलं का नाही, तुम्हाला त्याचा पाठिंबा होता म्हणून तुम्ही सरपंच झाला, पण ह्या वेळी त्याची लक्षणं काय चढली दिसत नाही ती. असू दे की, रात्रीच त्याचं माझं बोलणं झालंय. अहो सरपंच तसं नव्हं. मागच्या वेळी त्यानं चक्र फिरवली का नाही, तेव्हा तुम्ही सरपंच झाला, पण ह्या वेळी त्याची जरा काय चाललंय डोक्यात ती काय कळण झालंय. ए राजा, काय चाललाय प्रकार ह्यो? काय करतोयस? अहो सरपंच पाठिंबा देतो तुम्हाला. पाठिंबा देतोस का पाठीव बसतो यास? या इथं पुढं. शहाणा कुठला? त्याला का सगळी इडी ह्या बिस्कुट वाढीतच घातली ते का? ए गणा, त्या बेटक्यानं काय कार्यक्रम केलाय बघ, काय प्रताप केलाय त्यानं, आणि सगळी माहिती काढून टाकी या माघारी. होय होय सरपंच, लागतो लगेच कामाला मी. मग जाऊ का? ए का वर आलेस? बसलास? आता तुम्हीच म्हणलं की का उभा राहिलाय म्हणून बसलो. मग ओठ लाका मला येड्याचा बाजार दिसतोय नुसता सगळा. लक्या,
मंगलाला आपण मीटिंग ठेवायला सांगितल्या ते बरोबर केलंय बघ. आज मीटिंग मध्ये आहे की नाही पॅनलचं नाव सदस्यांची नाव सगळी डिक्लेअर करायची बघ. अध्यक्ष राव तुम्ही तर अभ्यासच करून आलाय सगळा. अभ्यास अरे दांडगा अभ्यास केलाय. हे बघ कुठलं सभासद उभा करायचं नाही सगळ्यांची नावच काढली त्यांनी. व अध्यक्ष सगळं राव पानच भरून काढलंय तुम्ही. हा मग सभासद कुठले कार्यकर्ते कुठले हा. परत कुणाला कुठली कामं द्यायची सगळं मी डिटेल मध्ये आणलंय बघ. बरोबर अध्यक्ष चल लवकर मीटिंग भरायची. मीटिंग भरायची हा. अला का आपल्याशिवाय मीटिंग भरेल कसं मंगलाचं आपल्याशिवाय पार झालंच नाही तिथं आपली वाट बघत बसली असतील तिथं ते. बर चल लवकर जाऊया. चल 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 बापू कुठे निघाले मीटिंग सुरू कुठे चाललंय या ए बापू नका चाललंय कापू इलेक्शनचा कोंबडच कापू अहो मीटिंग इकडे या आणि इकडे कुठे तालवर केलंय. अरे मीटिंग झाली की आता अहो आज काही संपली अजून आम्ही यायचंय की तुमच्यासाठी मीटिंग राहते बी झाली मीटिंग तुमची काय मीटिंगला गरज आहे म्हणले तिथे अध्यक्ष नका लय लोड घेऊ. अहो मंगलाबाईचे पॅनलचं किंग मेकर कोण आहे तुम्हाला विचारच घेऊनच मीटिंग केली असेल हो. अहो सदस्य म्हणून पहिलं नाव तुमचंच असेल. पहिलं नाव माझं. अय किंग मेकर मंगलाबाई नाव तुमचं असं खरडून काढून टाकले. आता हो आता हो काय जाऊ सत्राच्या गोळा करायची तिथं जावा अध्यक्ष मंगलाबाईनं चांगलीच गेम केली हो. गेम लक्या मंगलाचा बांगला मीच पाडणार शब्द आहे आपला. चल सरपंच हा अहो मी म्हटलं नाही का इलेक्शन लागणार. काय झालं कोण पॅनल टाकतोय अहो पॅनेल अहो ती आपल्या गावातली मंगली मंगली हो. आणि तिची कशी हिंमत झाली माझ्या विरुद्ध पॅनल टाकायची. आता काय सांगायचं अहो त्या सगळी फूस त्या वजिरानं लावल्या त्यानंच सगळं डोक्यात घातलंय त्याच्या. वजीरानं हो बर गावोगाव हे दुगले वजीर आहेतच. तर काय बर बघतो वजिराचा बंदोबस्त कसा करायचा मी काढतो त्याच्या डोक्याचं कॅस. मग आता करायचं काय नेमकं ते तू सांगा. तयारीला लाग काय? कशी निवडणूक फिरवायची मी बघतो. असं म्हणताय तू लाग तयारीला. चालतंय मग मी लागतो तयारीला सरपंच. भाऊ आता फॉर्म भरून झालाय. आता एक काम करायचं सगळ्यांनी संध्याकाळी जेवून खाऊन माझ्या घरी यायचं. निवडणुकीची चर्चा करायची आहे काय समद्यांनी यायचं बर का. आपली निशाणी झाडू आणि सगळ्या गावची घाण काढू. तर आता जावा आपापल्या घरी आणि या संध्याकाळी जावा. आणि तुम्ही थांबा तुम्ही दोघं थांबा. तुमची एक गोष्ट कानावर घालायची होती. आपला जसा बसत एक कोणतर नाराज आहे तो फुटलाय. कोण कोण ते बघा तुमचं तुम्ही. माझं काम होतं तुमच्या कानावर घालायचं ती मी का घातलं या हाय का नाही लक्या. व अध्यक्ष बरोबर आहे. चल चला बघा तुमचं तुम्ही आता. काय झालं रे प्रचाराच्या रिक्षांचं. बघ वेळ किती झाली किती वाजता येतो म्हणला होता. वेळेत पाहिजे मला काय चालणार नाही तसं. लवकर ये. हा ठीक आहे. सरपंच तुमच्याकडे यायला लागलो होतो. काय झालं अर्जांचं. अर्जांचं झालंय सगळं आपलं बिपलं सगळं क्लिअर आहे. अजून 4 अर्ज वाढली. कुणाचा वाढलाय. अहो तुम्हाला सांगितलं तर आता पटायचं नाही त्या वजिरानं अर्ज भरला या. वजिरानं अरे का काय आणि काय घाम पुसताय अजून तुम्हाला घाम फुटल. तुमच्या घरातल्यानं बी अर्ज भरला या. घरातल्यानं हो कुणाचा. अहो तुमच्या गुड्डीचा. गुड्डीचा. गुड्डी सोन्या कुठे चाललायस.
अगं काय नाही पोल्ट्री गेलतो. बरं झालं आलीस. अगं मला तुझ्याबरोबर जरा बोलायचं होतं. काय बोलायचंय? हे तर नाही सर माग तुला सांगतो. बोल सोन्या, काय म्हणत होतास? अरे का आलोय आपण इकडे? तुला काय बोलायचं होतं? काय राहिले बोलण्यासारखं तेव्हा? का? अगं तू त्या वाजेच्या पॅनल मधनं कशाला उभा राहिलास? का? मग त्यात एवढं आश्चर्यचकित होण्यासारखं काय आहे? काय म्हणजे? अगं तुला माहित आहे ती वाजा कसा आहे? सारखं काय ना काय गावात कांड करत असते. आता निवडणुका गपगुमानं बिनविरोध होत होत्या, तर काय गरज होती याला उभा राहायची, पॅनल उभा करायची? हे बघ, मला नाही वाटत वजाचं काही चुकलंय. आणि लोकशाहीने त्याला अधिकार दिलाय ना निवडणूक लढवण्याचा. आणि तसंही लोकशाही जर का विरोधक नसेल ना, तर गावचा विकास खुंटला जाईल ना. अगदी वाजाचं ठीक आहे ग. अगं पण तू तात्यांच्या विरोधात लढणार आहेस. सोन्या, तात्या जरी का माझे वडील असले ना, तरी मला माझी काही स्वतःची मतं आहेत ना. आणि या बाबतीत मला तात्यांची काही मतं नाही पटत. या उलट वजाने जो जाहीरनामा दिलाय ना, तो जास्त पटलाय मला. जाहीरनामा ठेव पण वाजाचा. अग गुड्डे, तुला वाजात जाहीरनामा पटलाच कसा? अगं तू तर बारक्यापणापासून ओळखतेस की त्याला. त्यानं ना पद्धतशीर गंडवलाय बघ तुला. अरे वजाला मी चांगलंच ओळखते आणि वजावर मला पूर्ण विश्वास आहे. त्याने मला वचन दिले. हे बघ गुड्डे, मला ना तुला एकच सांग नाही, तू तुझ्या तात्यांना पाठिंबा दे. तू आत्ता आल्यास गावाकडं, तुला ह्या गावाकडल्या राजकारणाबद्दल काय माहित नाही. तू यात पडूच नकोस आणि ते वाजेच्या भूलथापांना बळी पडूच नकोस. अगं तुला कळत नाही का, वाजानं घरातल्या घरात फूट पाडलंय. अरे सोन्या, तुला जशी तुझी मतं आहेत ना, तशी मला पण माझी मतं आहेत ना काही. आणि तुला जर का तात्यांना पाठिंबा द्यायचा आहे ना, तर तू दे ना. पण तू तुझी मतं माझ्यावर का लादतोयस? अगं पण गुड्डे ते हे बघ, मला तुझं काहीच ऐकायचं नाही. चल आपण निघूयात. चल. काय पण होते, आपण तयारी जोरात करायची आणि पॅनल आपलं निवडून आणायचं बघ. हो अध्यक्ष. आता राजा काय झाले असं का चकलंय? लगा ही दोघं कशाला काळी मांजर आडवी आली ती? हो अध्यक्ष, हे असं का करायला लागले? आता रे निवडणूक होतो ह्यांच्या नाद लागू नको. अरे नादी नवं ह्यांची सावली सुद्धा अंगावर पाडून घेऊ नको. नको राजा, रिव्ह्यूज घरी टाक. ए राजा, अरे उलट कुठे पळायला लागले? आता घ्यायला पडशील कुठेतरी. अरे 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 काय लागा त्याला उलट पळ सुटली बघे. पुढे असं पळत गेलं रे. अहो अध्यक्ष, तू ह्याला गाड मध्ये नाही गेला. ह्याला गाड मध्ये नाही का यो आपल्यावर दुस्तीत कुस्ती खेळला यो. ह्याला गाडलाच पाहिजे आता बघ अध्यक्ष. ह्याला गाड चला चल. अरे ये की लवकर, किती वेळ झालाय? हा, अशानं कसा प्रचार व्हायचा? ये लवकर. आणि कालच सांगितलं होतं की नाही, गणपतीच्या मंदिराजवळ जमा व्हायचं सगळ्यांनी म्हणून. आणि सकाळ सकाळ प्रचार करून आलं असतं म्हणजे बरं असतंय. दुपारनं जाते ती रानावानातनी लोक. ये लवकर चल. अरे बापू, किती वेळ लावलायस र? झेंडा करून झालं ते. पॉम्पलेट आणलेत का? आणलीत, घेऊन यायला लागलाय तो. आणि ती माणसं पण सांगून आली मी, ती पण यायला लागली. अशानं कधी वाटणं व्हायचं? कसा प्रचार व्हायचा? हा आई जरा बाजूले की. अरे बोल की इथंच. नाही नाही, एखादा बोलायचं बाजूले जरा. अरे बापू, काय बोलायचंय बोल. अहो तो वजीर आहे का नाही, प्रत्येक घराघरात जाऊन ते कोंबड्यान चिकन वाटायला लागलाय. आमच्या पण वाराडात आलेला होता. पण त्याला सांगितलं इकडे फिरू नको, नाही कोंबडी चुलून काढीन असा. काय ते नियोजन लावलं पाहिजे ताई. ते लय उचापत्या करायला लागलाय. काय ते नियोजन लावलं पाहिजे. तू नका काळजी करू, मी लावलं नियोजन. लावलंय त्याने किती बी जित्या कोंबड्या वाटू दे, नाही तर मेलेल्या कोंबड्या वाटू दे. बर, मी आज साड्यांचं नियोजन लावलंय. साध्या सुद्धा साड्या नव, पैठणी साड्या त्या पैठणी. आणि हे बघ,
घरचा होम मिनिस्टर खुश तर समधी खुश. आता एवढ्या पैशाचं नियोजन कसं लावलं तुम्ही? त्याचं बी नियोजन लावलंय, तू नका काळजी करूस. 4 दुभत्या म्हशी इकल्या त्या बी कमी पडल्या तर गुंठावर इकीन, पण नादच पुरा करीन. मंगलाताईंचा नादच खुळा, नाद केला पण वाया नाही गेला. पॉम्पलेट पण आलं बघा ताई कसं आहे. त्याला गाड पॅनल, निवडणूक चिन्ह झाडू, चला मारूया झाडू, बिस्कुटवाडीची घाण काढू. पर झाडू जरा मोठा नव्हता वय. अहो ती ताई ती बाकीचं अक्षर बारकी दिसत नाही ती का, म्हणून तेवढाच झालाय. बाकी दिसलं पाहिजे की मोठं. असं वय. बर चला चला, समधी जमा झाली की आपण निघू. हो चला चला चल. चला चला. विजय असो, विजय असो, विजय असो. ताई माई अक्का मारा शिक्का. नारळ ध्यानात ठेवायचा, आपला पॅनलचा शिक्का मारून विजयी करायचं. आशीर्वाद असू द्या. बर का मारा, नारळ मारा शिक्का. अरे कोणता म्हणतोय येत नाही. आल्याशिवाय राहत नाही. तेलंगण पॅनेलचा विजय असो, पॅनेलचा विजय असो, तेलंगण पॅनेलचा विजय असो. येऊन येऊन येणार कोण. तेलंगण पॅनेलशिवाय आहेच कोण. अरे कोणता म्हणतोय येत नाही. आल्याशिवाय राहत नाही. लाडी 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 धळाच धळा, लाडी 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 धळाच धळा. पॅनलचा विजय असो. अरे निवडून द्या, निवडून द्या. त्याला कर पॅनलला निवडून द्या. मंगलाताईंचा विजय असो, विजय असो. आहे का कोण घरात? पाय पडा, पाय अण्णा बोला. त्याला गाड पॅनललाच निवडून द्यायचं बर का. आणि हो, आपलं चिन्ह आहे झाडू. काय चिन्ह ना? झाडू. हा, चला मारूया झाडू आणि बिस्कुटवाडीची घाण काढू. चला. मंगलाताईंचा, विजय असो, मंगलाताईंचा, विजय असो, त्याला पॅनेलचा, विजय असो. त्याला पॅनेलचा. निवडून द्या, निवडून द्या. मावशी ओ मावशी आहे का घरात? नमस्ते. नमस्ते मावशी, त्याला गाड पॅनललाच निवडून द्यायचं बर का. आणि आपली निशाणी आहे झाडू. आणि काय, चला मारूया झाडू आणि बिस्कुटवाडीची घाण काढू. लक्षात राहील ना? हा. मंगलाताईंचा विजय असो, मंगलाताईंचा. आजी आजी, त्याला गाड पॅनललाच निवडून द्यायचं बर का. आणि आपलं चिन्ह आहे झाडू. चला मारूया झाडू आणि बिस्कुटवाडीची घाण काढू. ध्यानात राहील ना? हा. त्याला पॅनेलचा, विजय असो, त्याला पॅनेलचा, विजय असो, त्याला पॅनेलचा. विजय असो. निवडून द्या, निवडून द्या. त्याला पॅनेल निवडून द्या. मंगलाताईंचा, विजय असो, मंगलाताईंचा, विजय असो, त्याला पॅनेलचा, विजय असो, त्याला पॅनेलचा. विजय असो. निवडून द्या, निवडून द्या. मंगलाताईला निवडून द्या, निवडून द्या, निवडून द्या. मंगलाताईला निवडून द्या. काकू, ओ काकू, बाहेर आहे की काकू? नमस्ते. या की बाहेर. काकू, त्याला गाड पॅनललाच निवडून द्यायचं बर का. आणि आपली निशाणी आहे झाडू. चला मारूया झाडू आणि बिस्कुटवाडीची घाण काढू. आठवणीने द्यायचं बर का झाडूलाच. त्याला पॅनेलचा, त्याला पॅनेलचा. मंगलाताईंचा, विजय असो, मंगलाताईंचा. विजय असो. निवडून द्या, निवडून द्या. त्याला गाड पॅनलला निवडून द्या, निवडून द्या, निवडून द्या. त्याला गाड पॅनलला निवडून द्या. मंगलाताईंचा, विजय असो.
लक्या कसा आहे पंपलेट? अध्यक्ष पाम्पलेट राव झाकत आहे आणि त्यात फेटा काय दिसते राव तुमचा. अध्यक्ष फेटा कधी नसला होता हो? अरे फोटो काढाय पुरतं नसला होता रे. अध्यक्ष अहो बाकीच्यांनी ब्लॅक अँड व्हाईट छापले आणि तुम्ही कलरफुल. अरे याला गाड्या त्याला गाड्यावाल्यासनी गाड्याचं आहे आपल्याला, त्यांच्यापेक्षा एक पाऊल आपल्याला पुढे चालायचं आहे म्हणून मी कलरफुल छापलं या. अध्यक्ष कराय तुमचं त्या दोघांनी आपण गाडून टाकायचं. अध्यक्ष मी काय म्हणतोय? अरे झेंडा सवंदर की दुमाडलंय सगळे. अहो मी ते म्हणतोय लाल का कलर का छापले आपण? लाल? अरे लाल म्हणजे धोक्याची घंटा आहे. ह्याला गाड्या त्याला गाड्यावाल्याच नाही आपल्यापासून धोका आहे ही कळलं पाहिजे का नको, म्हणून लाल झेंडा आम्ही मुद्दाम ठेवला या. अहो त्या दोघांनी काय अख्ख्या बिस्कुट वाढेल धोका आहे तुमच्यापासून. हे असं काय म्हणू नको बाबा, आधीच बिस्कुटवाडी बदनाम आहे मी माणूस, एक पण मत द्यायचं नाही. अरे दादा मामा मला जर पाया पडायचं मत मिळवायची सरपंच व्हायचंय मला. अध्यक्ष कराय तुमचं. लक्या झेंडा नाही नाही मी घोषणा तयार केली आहे. काय अध्यक्ष? लाल लाल भडक चिंध्या हुडात, लाल लाल भडक चिंध्या हुडात. ए चिंध्या हुडेक. अरे मत हुडेक आहे ती चिंध्या हुडू काय लाव म्हणजे माझी लागली वाटत सगळी. असं मग लाल लाल भडक मत हुडात, लाल लाल भडक मत हुडात. लक्या चल प्रचाराच्या नादाला लागूया. होय पण अध्यक्ष प्रचार करायला आपलं कार्यकर्ता कुठं आहे की? कार्यकर्ते लगा लक्या अरे लगा हम खडे तो सरकार से भिडे. आपल्याला कार्यकर्त्याची गरज नाही, आपण असं चालायला लागलो नाही ते लाईन लागेल लाईन. लाईन सुरू होते म्हणताय, लाईनीत गुड्डी पण नाही. गुड्डी होय की लागा गुड्डीला काल सांगितलं होतं मी लवकर ये म्हणून आपल्याला प्रचाराला सुरुवात करायची. अरे काय झालं असेल आवरा वेळ लागला असेल आणि आता गुड्डी मेकअप बिकअप करत बसली असेल निवडून काय म्हटलं तर मग काय सुट्टीच नाही. 4 बोट मेकअप थांबल्याशी येत नाही बघ ती. कराय तुमचं. चल थोडा आपणच प्रचार करूया. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा. वजीर शेठ हात पर्याय नवा. ए थांब थांब रे किती उशीर झाला आम्ही काय प्रचार चालू केला एवढा वेळ का लागला? होय होय अरे आवरायला वेळ लागला. हरून वेळ लागला इकडे बरं कुठे. हा अध्यक्ष तुम्हाला तसं चालू 4 बोट मेकअप टाकून आले वाटतं. मारला आपल्याला आता ते. चल प्रचार करायचा आहे आपल्याला. इधर आता हा सगळ्यांनी वाटायचं आहे. इकडे कुठे तिकडे. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. मोठ्यानं म्हण की बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा, वजीर शेठ हात पर्याय नवा. बिस्कुट वाडीत बदल हवा. वजीर शेठ हात पर्याय नवा. निवडून द्या निवडून द्या वजीर भाऊला निवडून द्या. निवडून द्या निवडून द्या. वजीर भाऊला निवडून द्या. ए अरे माझं बाळासाहेब नाव आहे. हो 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 वजीर हुडकत बसतील माणसं त्यात. चला बरोबर चला. मावशी त्याला गाड पॅनललाच मत द्यायचं बर का. आणि आमची निशाणी हाय झाडू. समजा गावाची घाण काढू. चला पुरीनो जरा इकडे या. बनू बिंगरे तुमच्या दोघींवर एक कामगिरी सोपवायची आहे बघ मला. मी साड्या घेऊन ठेवल्या त्या प्रत्येकाच्या घरोघरी जायचं त्यांच्या बायकासनी साड्या द्यायच्या आणि हा साडी दिल्यावर मात्र हात ठेवून शपथ घ्यायला लावायची बघ. त्याला गाड पॅनललाच मत देणार म्हणून. हा मंगला बाई ते साड्या कुठे ठेवल्या ती? अगं साड्या ठेवल्यात गोठ्यात. का का? अगं विरुद्ध पार्टीला कळू नये म्हणून. आणि या असल्या गोष्टी लपून छपूनच करायच्या असतात. पण साड्याच का? अगं बायकासनी समद्यात प्रिय काय तर साडी. समद्या शपथा मोडतील बघ पण साडीची शपथ नाही मोडायच्या त्या. हा म्हणून
राजकारण आहे राजकारण, डोक्यानं खेळावं लागतं. तुम्हासनी नाही कळायचं ते, तुम्ही बारक्या पोरी आहे. चला पुढच्या घरी जाऊया. आणि हो पनू, हे बघ, साड्या घेतलं की पहिलं नावाची यादी करायची आणि तू समद्यांचा अंगठा घ्यायचास, इसरायचं नाही. चल आता पुढच्या घरी जाऊ, लय काम आहे ती. लकिया तुला का मटणाची गुटुरी घेऊन ये म्हणले आणि दोन पिशवी हलवत आलायस. हो अध्यक्ष, मटणाच गटू घेऊन आल्या कुत्री मागे लागतील, पाहता होईल चोरी होईल आपल्याला. वय 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 आला का ह्याला देऊया आपण. हं? काय करा हर्षद दादा, ए हर्षद दादा. हो अध्यक्ष, दादा का म्हणताय? अरे बाबा मत मिळस तर दादा मामा म्हणायला लागते, पाया पडायला लागते, जाऊ कुठे मत देते ती. हर्षद दादा हाय रे घरात? कोण आहे रे? मी आहे व. ही काय म्हणता? चिकन आणले खायला. चिकन हा नको आम्हाला. मागल्या वेळेस लगा चिकन दिलं, सगळ्या गावाला कामाला लावलेस. चांगलं आहे ते, दुकानात आणले आपल्या गावातल्या. नको नको, कुठनं पण नको. बरं चालतंय. ये बस सोन्या. तात्या बरं झालं इथंच भेटला. अहो ती तुम्ही सांगितलेलं काम केलंय मी, बर. पण ते हा हा डॉक्टर जरा चहा पाणी बघा. हा चहा फक्कड बैठकी सोलापुरी करून चहा ना. बघा तात्या, ही 1 2 3 4 वॉर्ड आहेत ना, त्याचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. 90% मतं सगळी आपल्यालाच पडणार आहे. मी गॅरंटी घेतो ती 100%. पण ही 5वी जी वॉर्ड आहे ना, तुम्हाला सांगतो, ही ह्यात जरा मला शंका वाटते. कुठे शंका वाटते तुला? अहो म्हणजे आता ती कातमाचा वाडा नाही का, बर, त्यांची एका घरातलीच 30 मतं आहे ती. हो. मग मी पण जरा बोललोय त्यांच्यावर. तुम्ही जरा बोललं तर व्हायचं, फरक पडेल. ठीक आहे. अहो डॉक्टरीन बाई, बिस्किट काहीतरी आणणार का नाही? नुसताच चहा होय? सोन्या जीवातला माणूस आहे माझ्या. मग मी काय म्हणतोय माहिती का, ती कातमाचा वाडा आहे का नाही, म्हणजे मी त्यांच्यावर बोललोया, त्यांच्या काय वयस मागण्या आहे त्या, मग ते आपण जाऊन बोलूया वयस त्यांच्यावर. त्यांच्या वाड्यापाशी बोर घेतो, हाय मास्ट बसवतो. मग काय, मग आपलं यावेळी सरपंच की आपली फिक्स आहे बा. ठीक आहे, हे बिस्किटच्या जरा. हो घेतो. डॉक्टरीन बाई, तुमच्याच कांदा पोहे छान असते ती बघा. आता कांदे पोह्याची वेळ झाली या. कोल्हापुरी तडका द्या जरा. हा या लवकर. बाकीच्यांचं काय काय चाललंय, दुसऱ्या पॅनलचं काय चाललंय, सोन्या तिकडे बी लक्ष दिलं पाहिजे. त्या आलाकडे पॅनल आहे का नाही, लय जोर लावलाय हो त्याने. मंगलाबाईचं होय तर. ती मंगली काय करते तेव्हा ती आज आली राजकारणात. लय आम्ही उन्हाळा पावसाळा खाल्ली ती. राजकारण एवढं सोपं असतं वी? नाही हो, पण तसं म्हणून चालणार नाही. आपल्याला जरा नॅट केलं पाहिजे बघा. करू की कंबार बांधू की, काय काळजी करतोयस तू? तात्या, अहो पोहे पण संपलेत आणि कांदे पण संपलेत. बरं आता सगळं संपलं. सोन्या नाश्ता करत बाहेर तू आता. होय होय तात्या, मी जातो आता. आणि ती आपलं आता बोलणं झालं त्याप्रमाणे. बर ठीक आहे, बघतो. चालतं, येऊ का मग? ये. येतो कुठे? सोनं आपल्याला धरून हलून, अहो सकाळ धरून 36 कोंबडी चुरली आपण. अरे ते चुरल्या तुला माहितीये, मला माहितीये, त्याला कुठं माहितीये. त्याला बरोबर मी चुना लावतो, काय काळजी करू नको. हर्षद दादा, ए हर्षद दादा. अरे मागाशी म्हटलास गेलेली कोंबडी मी चरते, आता जिवंत कोंबडी आणल्या, ती पण टवटवी खट्टी खट्टी. आता तर चालते का नाही? आता पळते. अध्यक्ष तुम्ही कशी बसती द्या, आपण गरगरीत खायचं. आणि माहितीये ना काय, बरोबर ओळखलं गेलं. आता इसरणार नाही मग. चले ना लक्ष्या, कसं डस्क चालवलं. आता कोण नाही म्हणाल का? अध्यक्ष 50 कोंबडी आता कोणाला द्यायची?
करायचं की कोंबड्या देऊया मत परिवर्तन करूया होय होय हा बापू काय पाहिजे चिकन पाहिजे का जिथे कोंबडी पाहिजे असला आम्हीच काय दाखवू नकोस पुढे जर आमच्या वराडात फिरलास नाही असा कोंबडीसारखा सोलीन तुला किती पण काय झालं तर आमचाच पॅनल जिंकणार आहे त्याला ठेव चालीत ना निघून जायत ना असा आरडाओरडा करून काय उपयोग नसते असं चिकन कोंबड्या वाटायला लागते ती गुलाल येऊ आमचाच आहे त्याला ठेवा बापू हलवला आपल्याला म्हणतो येत नाही येणार येऊन येणार कोण येऊन येणार कोण अरे ह्याला गाड पॅनल येऊन येणार कोण येऊन येणार कोण ह्याला गाड पॅनलचा काय चाललंय काय राजा कुणाचा प्रचार करताय उतार त्याला खाली तू का बसले माझ्या पाठी तुम्ही प्रचारक माझं का यांचं आपलं पॅनल काय आहे ह्याला काय द्या घोषणा अरे येऊन येणार कोण अरे दोघांना घालपाडीशिवाय ए वजिर्या तुला सांगितलं होतं ना आमच्या वार्डात अजिबात फिरकायचं नाही म्हणून हा कशाला आलास इथं कशाला म्हणजे पॅनल टाकलंय पॅनल मी प्रचाराला आलो या पॅनल मग जाऊ का तुला जाऊ जाऊ काय हा? जाऊ जाऊ सरपंच त्याला जाऊ का आता ए गणा जाऊ तू काय युवराज भाऊ बोलताय काय तुम्ही काढा मोबाईल शूटिंग करा सर, हे धर, याला- मारहाण करते ते निवडून हात करा दाखवूया आणि केस करूया आपण काढा व्हिडिओ ए गणा थांब जरा थांब थोडं सबुरीनं घे मी हाय बघतो यांचं काय करायचं राजा राजा बघा की. राजा राजाचं वाजत राजा इकडे घे एक सेकंद इकडे घे मला काय माहित नाही चला रे राजा काय म्हणतोय ती मला काय माहित नाही अरे माहित नाही म्हणजे तुझ्यावरच बोलला ना आता तीच की मला काय माहित नाही अरे तुझ्यावर बोलला ना आता तो तुला माहित नाही कसं काय म्हणतोय सांग तीच म्हटलं की मला काय माहित नाही ए गणा त्याचं बघ जरा वाईट पाय भुईला लाव गरा भाऊ अहो मला काय माहित अहो आम्ही डोळ्याने बघितलं आणि तू काय म्हणतो का मला काय माहित नाही अहो तीच की म्हणतोय मला माहित नाही काय माझा का तुझा काय म्हटलं सांग मला काय माहित नाही हे बघताय का खालायला अहो मला काय माहित नाही बटन दाबा बटन दाबा फुटलं बटन दाबा 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 आमच्याशिवाय हायकोर्ट ए वजिर्या इथं पण अडवालच का निक
आम्ही आडो आलो का तुम्ही आलाय सारखं जाय तिथं काय माझं आडो कुठे येत आहे दुसरीकडे जागा नाही तुम्हाला प्रचार करायला. ए गाना जरा थांब, सबुरी नाही घे, जरा थांब. राजा अजून काय सुधारलं नाही. राजा इकडे घे. आपण नसतोय अरे एकच सेकंद, अजिबात नाही येत. अर्धा सेकंद इकडे. येतच नाही. तुला काय बोलायचं इकडे येऊन बोल. तिकडे बरोबर येते की खाली वाटते काय ना सांगायचं रे. तुला काय करायचंय? काय? तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? चला चला बटन दाबा बटन दाबा शिट्टी फुटलं बटन दाबा. राजेकडे काय सरपंच? काय म्हणत होता त्यो कोण? वजीर या. तुला काय करायचंय? अरे तुला विचारतोय त्यो तुला काय म्हणत होता. तेच की तुला काय करायचंय? अरे का मला डापर तू ह्यो. ए गणा लावायचा कार्यक्रम पुन्हा एकदा. इधर रा. सरपंच झाला आणि आरू लय शाना झालाय शिवी. बिस्कुटवाडी ग्रामपंचायतचे निकाल जाहीर होत आहेत तरी सर्वांनी इकडे लक्ष द्या. शहाजी जाधव एकूण मते 110, 16 मतांनी विजयी होत आहेत. शंकरराव बाबर एकूण मते 120, 16 मतांनी विजयी होत आहेत. अरे थांबा थांबा अजून आमचा निकाल यायचा आहे. सिद्धी बाबर एकूण मते 112, 3 मतांनी विजयी होत आहे. आल्याशिवाय राहत नाही आल्याशिवाय राहत नाही आल्याशिवाय दोन गाड पॅनलचा विजय असो. अरे कुणाला उद्या घ्यायचं पहिली सीट बसली आपली. राजेंद्र पोळ डिपॉझिट जप्त. कशाला घेतलं पण. मंगला गटोळे एकूण मते 109, 2 मतांनी विजयी होत आहे. गणेश सावंत एकूण मते 117, 15 मतांनी विजयी. आलो 15 मतानं म्हटलं की नाही येणार म्हणजे येणार. लखन पवार डिपॉझिट जप्त. डिपॉझिट जप्त. अध्यक्ष अरे असू दे असू दे. ए नाही घेवास लक्या काय काय करू नको. एवढं ठाण्याला अजून आहे अजून आपला निकाल लागायचा आहे. टेन्शन करू नको उभा राहा. शालन भिंगारदेवे एकूण मते 220, 40 मतांनी विजय. सरपंच आपली शेत आली. सुनीता भिसे बाळासाहेब पाटील एकूण मते 0, डिपॉझिट जप्त. बाळा पडलं डिपॉझिट एक पण मत पडलं नाही. कोणाचा माहिती कोणाचं अध्यक्ष अहो तुम्ही जा बाळासाहेब पाटील सर का गावात मला 0 मत डिपॉझिट जप्त. अरे गणा किंग मेकर म्हणत होता सप्पाय आडवं.
चला तालुक्याला जायचं आहे. निकाल लागलाय समसमान. आता काय करायचं काय कळना. ओ मंगलाबाई, अहो, एवढ्या गडबड कुठे चाललाय? ए तुला किती वेळा सांगितलं बाय म्हणू नकोस म्हणून. ताय म्हणायचं ताय. मंगला ताय. सारी चुकून तोंडात आलं हो. मंगला ताई निघाली तालुक्याला आणि तू माझ्याशी बोलू नकोस. तू विरोधक आहेस. घोड्यावर बसवतोयस. पाडतोय बी तूच. हवा बी भरतोय तूच आणि फोडतोय बी तूच. काय काळजी करताय? मी तुम्हाला घोड्यानं पडले की नाही? आता घोड्यानं पडले. आता सरपंचाच्या कडचे बसवणार आहे मी. कसं माहितीये का? कसं? अहो तुमच्या पॅनलचे किती सदस्य निवडून आले ती? 3. हा माझं किती आले ती? 1. सरपंच पदाला पाहिजे ती किती? 4. अहो मी तिथे किती मला सपोर्ट. काय ना ग तुझा सपोर्ट बिपोर्ट. तू एकदा एक म्हणतोस दुसऱ्यांदा दुसरं म्हणतोयस. सकाळ एका पॅनल कडं दुपार दुसऱ्या पॅनल कडं आणि रात्रीचं तर स्वतःच पॅनल काढतोयस. हा नग असल्या विरोधकाचा मला सपोर्ट बिपोर्ट. माझी मी हाय समर्थ. अहो मंगला ताई आता विरोध कसला तेव्हा झाले की निवडणुका? अहो विरोधक हे निवडणूक पुरतं राहायचं असतं. या निवडणूक झाली की नेते मंडळींनी आपल्या अंगानं एकत्र राहायचं असतं. या आणि कार्यकर्त्यांना एकमेकाची डोसकी फोडायला लावायची. नुसते आपण ठेणगी टाकायची आणि आगीचा भडका करायचा आणि त्यात आपली पोळी भाजून घ्यायची असते. तुम्ही काय शिकलं मग निवडणुकीतलं? मग दे की सपोर्ट आणि बनव की सरपंच. देते की. आपण तुम्ही सरपंच बनलं माझा काय फायदा? म्हणजे मी तुम्हाला सपोर्ट करतो. सरपंच पदावर असतो. पण कसं माहिती आहे का? 50-50. तुम्ही 2.5 वर्ष मी 2.5 वर्ष असं दोघांनी मिळून सत्ता स्थापन करूया आणि ह्याला गाडला कायमचा संपूया. वय वय पर 2.5 वर्ष पहिलं म्या सरपंच होणार. तुम्ही सरपंच मी डिप्युटी होतो. फक्त सत्ता आपल्या हातून तर कुणाला जाऊन द्यायची नाही. हा चालतंय ना? वय वय कोणाला कोण देऊ नका. आपण अचानक बॉम्ब टाकायचा येऊ. कोणाला काही कळलं नाही पाहिजे. सगळी अशा हादरली पाहिजे. अला काही राजकारण झालं का वा? ए वाजा, अरे चांगलं राजकारण खेळायला शिकलायस र. कसलं राजकारण र? अरे कसलं काय ऐकलं मी सगळं. ऐकलं म्हणून काय झालं? आमच्या दोघांचं एकत्र पॅनल येऊन आम्ही सरपंच डिक्लेअर करायला लागलोय. त्यात काय चुकलं आमचं मग? ए डिक्लेअर सरपंच कधीच झाला डिक्लेअर. अरे पण असं कसं झाला? किंग मेकर तर हिताय की. ए किंग मेकर गुड्डीनं कधीच तात्याने सपोर्ट केला आणि तात्या परत एकदा सरपंच झालं बिस्कुटवाडीचं. गुड्डी तर माझ्या पॅनलची आहे. अय हाय नाही होती. आता गुड्डी तात्याच्या बाजूने. आणि हो तुला काय वाटलं गुड्डी तुझ्या ऐकण्यातली यावी? अरे गुड्डीनं तुला पद्धतशीर तो नारवलाय पद्धतशीर. अरे तिची तिला पण मत आहे ती आणि तात्याने तिच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या त्या. आणि हो सरपंच बनायचं स्वप्न सोडून द्या. मागल्या वेळी पण गुलाला आमचाच होता आणि औंधा पण गुलाला आमचाच आहे.